मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये वाद सुरूच आहे। आरक्षणाचा जीआर बदलला तर एकाही नेत्याला फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। तर देशामध्ये लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही असं भुजबळ म्हणतात। एका समाजाच्या दबावामुळे आरक्षणाचा जीआर काढला गेला असा आरोपही भुजबळांनी केलाय। आपल्या जीआरला शब्द सुद्धा बदलायचा नाही। सरकारला सांगतो धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे। नसता महाराष्ट्रात नाही एके बी नेत्याला फिरवून नाही देणार। तिकडे मोर्चे काढा, काय करायचं तर करा, आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं। सरकारने आमच्या जीआरमध्ये येवलेवल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा, तर असे मराठी पुन्हा देशाने कवाच बघितलं नसते। या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही। बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे। त्यामुळे जरांगेशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही। जोपर्यंत निकाल लागत नाही आम्ही केलेल्या याचिकेचा, तोपर्यंत 16% आरक्षणात ज्या ज्या जाती आहेत त्यांना लाभ घेता आला नाही पाहिजे। हे न्यायालयात आम्ही सुद्धा बाजू आता मांडणार आहेत, कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत। तुम्ही आमचा हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर जीआर काढला आहे, त्या जीआरमध्ये फेरफार करण्यासाठी, बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि जर आमच्याच जीआरला जर काही होतंय तर तुमच्या 94च्या जीआरला आणि 50%च्या वरच्या 2% आरक्षणाला सुद्धा होतंय, हे लक्षात ठेवा। आणि आम्ही ती तयारी आता 100% करायलो। आणि तत्कालीन जी परिस्थिती पाहता घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती व सूचना न मागवता, शिवाय इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तर मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये कुठेही सरसकट उल्लेख नाहीये असा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीसांनी केला। तर जीआरमुळे ओबीसींवर अन्याय होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, आपण जीआर नीट वाचा। कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही। कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे।